लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कालच्या भाषणामधून हे स्पष्ट केले आहे की आता लाडक्या बहिणींना 2100 नाही तर 3000 रुपये हे थेट त्यांच्या बँक अकाउंटमध्ये त्यांना प्राप्त होणार आहे. तर मित्रांनो, चला जाणून घेऊया की नक्की लाडक्या बहिणींना 2100 नाही तर 3000 रुपये हे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये कधी जमा होणार आहे. त्याची सर्व माहिती आणि त्या योजनेची तारीख हे तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठीच हा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक नंबर देखील सांगितला आहे. या नंबरवरती तुम्ही कॉल केल्यास तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला किती आले आणि केव्हा आले हे देखील आता कळणार आहे. तुम्ही घरी बसल्या बसल्या या नंबरवरती कॉल करून तुमच्या लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहे ते मागवू शकता. याचमुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. या नंबरवरती कॉल केल्यानंतर तुम्हाला 2 ते 3 सेकंदाच्या आत मेसेज येणार आहे की नक्की तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रुपये जमा झाले आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे हे तुम्हाला किती मिळाले. तर 3000 रुपये द्यायचं कारण एवढंच आहे की संक्रांतीमुळे लाडक्या बहिणींना गोड काही द्यावं, याच कारणामुळे सरकारने आता लाडकी बहिणींना 2100 ऐवजी 3000 रुपये टाकायचा जो निर्णय आहे तो घेतला आहे. आणि हा निर्णय तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुमचे 3000 रुपये आले की नाही हे देखील आम्हाला कळवायला विसरू नका. आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि यासारख्या नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आम्हाला सपोर्ट देखील करायला विसरू नका. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. लाडकी बहीण योजनेतील महिलांसाठी आणखी एक खुशखबर. आदिती तटकरे यांनी माहिती देत सांगितलं आहे की आता कोणत्याही महिलांचे अर्ज छाननी केले जाणार नाही. आदिती तटकरे यांनी आधी माहिती दिली होती की अनेक महिलांचे अर्ज छाननी केल्यानंतरच त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे द्यायला सांगितले होते. मात्र आता आदिती तटकरे यांनी आणखी स्पष्ट केले आहे की आता कोणत्याही महिलांचे अर्ज छाननी केले जाणार नाही आणि यानंतर कोणत्याही महिला अपात्र होणार नाही आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांना पूर्णपणे 3000 रुपये हे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये टाकायचे सांगितले आहे. तुम्हाला आदिती तटकरे यांचा हा निर्णय कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि याआधी ज्या महिलांचे अर्ज अपात्र ठरले आता त्यांना देखील या योजनेमध्ये घेणार नाही. मात्र यानंतर जे महिला फॉर्म भरतील किंवा आता ज्या महिलांचे फॉर्म आहेत त्यांचे अर्ज तपासले जाणार नाहीत आणि त्यांना सरसकट जे आहे 3000 रुपये हे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये टाकणार आहे. हे 3000 रुपये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये त्यांना लवकरच मकर संक्रांतीमुळे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये लवकरच टाकण्यात येणार आहे. कारण मकर संक्रांती आधीच या जे पैसे टाकण्याची तरतूद आहे हे केली जाणार आहे. त्याच कारणामुळे मकर संक्रांतीच्या आधीच म्हणजे 10-12 दिवसाच्या आधी तुमच्या बँक अकाउंटमध्ये तुम्हाला 3000 रुपये हे पाहायला मिळणार आहे. मात्र हे एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे. अनेक महिलांनी लाडकी बहीण योजनेचा आतापर्यंत लाभ घेतला असेल. तुम्हाला देखील आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे 7500 रुपये मिळाले असेल. मात्र तुम्हाला उर्वरित 2 हप्त्याचे पैसे जे आहे हे राहिले असेल. मात्र या महिलांना आता लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहे ते मिळणार नाही. आणि यानंतर अशा काही महिला जर लाडकी बहीण योजनेमध्ये अप्लाय करत असेल तर त्यांचा अर्ज देखील बाद होणार आहे. कारण कोणत्या आहेत ह्या महिला हे आपण जाणून घेऊया. तर अनेक सरकारी योजनांचा काही महिला लाभ घेत असतात आणि त्यांनी देखील लाडकी बहीण योजनेमध्ये अप्लाय केलं असेल. कसं आहे ना की आधी जर कोणती महिला कोणत्या दुसऱ्या सरकारी योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांना लाडकी बहीण योजनेमध्ये हा फायदा होणार नाही आहे. कारण सरकारने आधीच सांगितलं आहे की कोणत्याही सरकारी एका योजनेचा फायदा हा तुम्ही घेऊ शकता. अनेक महिलांनी याआधी म्हणजेच निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केला असेल आणि त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे हे मिळाले सुद्धा. मात्र आता सरकारने आणखी स्पष्ट केले आहे की ज्या महिलांनी 2 किंवा अनेक योजनांमध्ये अप्लाय केलं असेल त्यांना आता लाडकी बहीण योजनेमधून बाद केलं जाणार आहे किंवा त्यांना त्या दुसऱ्या सरकारी योजनेमधून बाद केले जाणार आहे. अनेक महिला 2-2 सरकारी योजनांचे लाभ घेत आहे आणि 65 वर्षावरील महिलांनी देखील या योजनेमध्ये अप्लाय केलं होतं. मात्र सरकारने आता नवीन अटी काढल्या आहे. तुम्हाला 18 ते 65 वर्ष एवढीच वयोमर्यादा या योजनेमध्ये दिली आहे आणि ज्यांचं वय 18 ते 65 वर्ष आहे त्यांनीच या योजनेमध्ये अप्लाय करायचं आहे. आणि तुम्ही जर या योजनेमध्ये अप्लाय केलं असेल आणि तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल, मात्र तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे की तुम्ही आणखी कोणत्या दुसऱ्या सरकारी योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला
म्हणजेच तुमचा अर्ज जो आहे तो लाडकी बहीण योजनेमधून बाद केला जाणार आहे आणि त्यासोबतच तुम्हाला पुढच्या महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचा 1 रुपया सुद्धा मिळणार नाही आहे। आणि याआधी तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचे पैसे घेतले असेल किंवा याआधी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ झाला असेल तर तो लाभ देखील तुमचा वसूल केला जाऊ शकतो। म्हणजेच तुम्ही जर दुसऱ्या कोणत्या सरकारी योजनेमध्ये लाभ घेत असाल तर त्या योजनेचे पैसे तुम्हाला आता मिळणार नाही आहे। म्हणजे जोपर्यंत तुमचे 7,500 रुपये लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला जे मिळाले होते ते वसूल होत नाही तोपर्यंत तुम्हाला लाडकी बहीण किंवा दुसऱ्या कोणत्याही सरकारी योजनाचा लाभ आता मिळणार नाही। तोपर्यंत तो लाभ तुमचा थांबवण्यात येणार आहे आणि जेव्हा ते पैसे वसूल होईल तेव्हापासून तुम्हाला परत लाडकी बहीण असो किंवा दुसऱ्या कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ हा तेव्हापासून सुरू होणार आहे। आपण व्हिडिओच्या सुरुवातीला एका नंबर विषयी बोललो होतो, तर हा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेला नंबर तो हाच नंबर आहे। या नंबरवरती तुम्ही कॉल करून किंवा मेसेज करून तुमचे पैसे प्राप्त झाले की नाही हे चेक करू शकता। तुम्ही जर या नंबरवरती कॉल केला तर तुम्हाला अवघ्या 2 ते 3 सेकंदाच्या आत तुम्हाला एक मेसेज येईल। तुम्ही तुमच्या मेसेजमध्ये चेक करू शकता की तुम्हाला कोणत्या योजनेचे पैसे मिळाले व किती मिळाले। या योजनेमध्ये अप्लाय केल्यानंतर तुम्ही देखील या नंबरवरती कॉल करून चेक करू शकता। अनेक महिलांनी आपल्या या नंबरवरती कॉल करून आपल्या योजनेचे जे पैसे आहे हे चेक केले आहे आणि अनेक महिला जे आहे या नंबरचा देखील लाभ घेत आहे। सरकार अनेक असे नंबर जे आहे हे लाडक्या बहिणींसाठी किंवा अनेक सरकारी योजनांसाठी काढत असतात, मात्र अनेक महिलांना या सरकारी नंबरची माहिती नसते। मात्र या नंबरविषयी एक महत्त्वाची सूचना म्हणजे हा नंबर फक्त आणि फक्त इंडियन पोस्ट पेमेंट बँक याच बँकला चालतो। अनेक महिलांचे किंवा अनेक खेड्यागावातील महिलांनी लाडकी बहीण योजनेमध्ये आपला अर्ज केला असेल त्या अनेक महिलांचे इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्येच अकाउंट आहे। म्हणजेच लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज करणाऱ्या 90% महिलांचे अकाउंट जे आहे इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्येच आहे। याच कारणामुळे सरकारने इंडियन पोस्ट पेमेंट बँकचाच हा नंबर काढला आहे। तुमचे अकाउंट देखील इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये असेल तरच तुम्ही या नंबरवरती कॉल करून किंवा मेसेज करून तुमची सर्व बँक डिटेल्स घेऊ शकता। तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती पैसे आले आणि कोणत्या योजनेचे आहे हे सर्व माहिती तुम्ही या नंबरवरती कॉल करून घेऊ शकता। मात्र लक्षात घ्यायचे हेच आहे की तुमचे अकाउंट इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्येच असायला पाहिजे। इतर कोणत्याही बँकला तुम्ही जर कॉल केला तर हा नंबर लागणार नाही। तुमचे अकाउंट किंवा तुमचा नंबर इंडियन पोस्ट पेमेंट बँकशी लिंक असेल तरच तुम्हाला या नंबरची किंवा तुमच्या बँक डिटेलची सर्व माहिती मिळणार आहे। लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची दुःखद खबर समोर येत आहे। तुम्हाला जे 3,000 रुपये दिले जाणार आहे हे मकर संक्रांतीमुळे दिले जाणार आहे आणि फक्त हे एकाच महिन्याचे पैसे आहे। यानंतर तुम्हाला 2100 रुपये दिले जाणार होते ते आता 2100 रुपये न देता तुम्हाला 1,500 रुपये महिना हा दिला जाणार आहे। म्हणजेच तुम्हाला 2100 रुपये देण्याचे कबूल केले होते, मात्र तुम्हाला पुढच्या महिन्यापासून 2100 न देता 1,500 रुपये प्रत्येक महिन्याला दिले जाणार आहे आणि 2100 रुपये महिना हा एप्रिल महिन्यापासून तुमचा चालू होऊ शकतो असे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे। तुमचे 1,500 रुपये आणि 2100 रुपये हे भाऊबीजीपासून देखील चालू होऊ शकते। तुम्हाला 2100 रुपये महिना हा दिवाळीपासून म्हणजेच भाऊबीजीपासून जे आहे पुढच्या चालू होण्याची शक्यता आहे किंवा तुमचा जो 2100 रुपये महिना आहे हा एप्रिल पासून देखील सुरू होऊ शकतो। तुम्हाला यावरती काय वाटते हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। मात्र तुम्हाला आतापर्यंत किती रुपये मिळाले व कोणत्या महिन्याचे जे पैसे आहे हे तुमचे आतापर्यंत राहिलेले आहे किंवा तुम्हाला आतापर्यंत कोणत्याच महिन्याचे पैसे मिळाले की नाही हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। तसेच तुम्हाला जर आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। आम्ही तुमच्यासाठी अनेक सरकारी योजनांची माहिती असो किंवा लाडकी बहीण योजनेची माहिती असो हे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। यासाठी तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब नसेल केले तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।